कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने पत्रकार परिषद में भारतीय जनता पार्टी सरकार की नीतियों की कड़ी आलोचना की और कई मुद्दों पर सवाल उठाए। साथ ही कांग्रेस की तरफ से भारतीय जनता पार्टी को जवाब देने की बात कही। बघा, मला महाराष्ट्रामध्ये हे सगळे कृत्य तुम्हाला तुम्हाला माध्यमाला दाखवायसाठी मी काल अजित पवारांकडे माझी मीटिंग होती, विधिमंडळामधल्या कामकाजाची मीटिंग होती. विनियोजन बिलावर जे काही विरोधी पक्ष म्हणून हत्यार आमच्याजवळ असते त्याचा वापर आम्ही केला आणि त्याची मीटिंग होती. तर काल चॅनलमध्ये दाखवायला सुरुवात झाली की नाना पटोले अजित पवारांच्या भेटीसाठी. मला भेट काय करायची त्यांची? त्यांचा रोज तर भेट तुमच्या दूरदर्शनवर होतेच. आम्हाला काय भांडणं चालली आहे, काय परिस्थिती आहे, मंत्रालयातल्या घडामोडी आम्हाला रोज कळतात. सेक्रेटरी लोक कसे वागतात, त्यांची गंमत कशी बघतात, ते सगळ्या गोष्टी माहित आहे. एक मंत्री सांगतो की त्याच्याकडे जायचं नाही, सेक्रेटरीला सांगतो, दुसरा म्हणतो की त्याच्याकडे जायचं नाही. तिथं सेक्रेटरी लोकांचं पण फार तीन तेरा झालेले आहेत. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जे काही लोकशाहीचे आयुध असतात ते आयुध वापरून आम्ही एखाद्या मिटिंगला गेलो, माध्यमाच्या भेटीला गेला. अरे त्या भेटीला गेला म्हणजे काय, मी गेलं भेटीला गेलं म्हणजे काय, काही समजतच नाही. म्हणून मला मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांनी काय कोणाला सोबत घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं तो त्याचा प्रश्न आहे, पण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते फक्त अदानी अंबानीला जमीन देण्यापुरतं नाही. तुम्हाला तेच सांगायचं ना, आम्हाला याचं सोयीसुख नाही आहे. कोण येतं कोण जातं, पण महाराष्ट्रातलं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करावं. लाडक्या बहिणीला 2100 रुपये केव्हा देणार हा एक प्रश्न आहे. बांगलादेशी लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिलेत, बाहेरच्या राज्याच्या लाडक्या बहिणीला पैसे दिलेत असं तुमचंच म्हणणं आहे, सरकारच सांगते. आणि जेव्हा सरकार सांगत असेल तर सरकार झोपलं होतं का कायदा करत असताना? याच्यामधल्या त्रुट्या का नाही शोधल्या सरकारने? मग हे जे काही लूट राज्याच्या तिजोरीची झाली त्याला जबाबदार कोण? क्रेडिट तर तुम्ही घेतलं, आता जबाबदारी पण घेतली पाहिजे. आणि आमची मागणी आहे की सरकारवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. इव्हेंट मध्ये बीजेपीला आणि नरेंद्र मोदीला कोणीच पकडू शकत नाही. ते फार स्पेशालिटी आहे त्यांची. कुठल्या वेळेस स्नान करायला जायचं, कोणत्या दिवशी जायचं, कोणत्या दिवशी आपलं भाषण करायचं लोकसभेमध्ये, हे सगळं ठरलेला प्लॅन असतो. त्याला इव्हेंट म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये झालेलं इव्हेंट जो भाजपने केलेला होता, त्या इव्हेंट मध्ये मोठ्या प्रमाणात श्रद्धाळूंचा जीव त्या ठिकाणी गेला. त्यांच्या इव्हेंट, त्यांच्या व्हीआयपी कल्चरमुळे. आणि त्याच्यामुळे किती त्या ठिकाणी श्रद्धाळूंचा मृत्यू झाला हे पण सरकार आकडे सांगायला तयार नाही. आणि म्हणून इव्हेंट बाजाबद्दलची चर्चा मी या ठिकाणी करावी तो काही अर्थ नाही. मी मगाशीच सांगितलं, धनंजय मुंडेच्या प्रकरणात त्या सरकारच्या मंत्र्यांनीच आरोप लावला की ओबीसी आहे म्हणून माझ्यावर अन्याय केला जातो. मंत्री म्हणतोय. तर मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं ओबीसीच्या विद्यार्थी असेल, राजकीय आरक्षण असेल, या सगळ्या याच्यामध्ये भाजप ठरवून या ओबीसी समाजाला टार्गेट करत आहे. युपीएससी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या मुलांच्या मुद्दामून क्रिमिनलची अट टाकून त्यांना केंद्रीय नेतृत्व सुद्धा बीजेपीचं, जे स्वतःला काल सांगत होते की प्रधानमंत्री आपल्या भाषणात बोलत होते, काल मी त्यांचं भाषण ऐकत होतो की ओबीसीचं आम्ही संविधानिक आयोग नेमला. अहो, संविधानिक आयोग नेमला तर ओबीसीची जनगणना करा ना. आपण ओबीसीची जातनिहाय जनगणना करा, म्हणजे तुम्ही ओबीसीचे प्रधानमंत्री हे स्पष्ट होईल. मी जे प्रश्न विचारले होते मी जेव्हा खासदार होतो त्याच्या म्हणले की मी मंत्रालय बंद करायला निघालो. ओबीसीचं मंत्रालय उघडायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय उघडलं आमच्या मित्रांनी, देवेंद्र फडणवीसांनी, पण तिथं स्टॉप नाही. ओबीसीच्या पोरांसाठी वसतिगृह नाही महाराष्ट्रामध्ये. आणि ओबीसीची कहाणी सांगणारी लोक आणि त्यांचाच मंत्री जेव्हा बोलतोय तर हे कसं आयुष्य बर्बाद करताय ओबीसीच्या तरुण पिढीचं, हे ज्वलंत उदाहरण. युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या पोरांना क्रिमिनलच्या नावाने त्यांना पोस्टिंग दिलं जात नाही, हे गंभीर बाब आहे. आणि ती आम्ही विधानसभेमध्ये हे मुद्दे उपस्थित करू. तर राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राची बदनामी होत आहे, तुम्ही लोकशाहीची हत्या करताय. ते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात आहे. राहुल गांधींनी स्पेसिफिक सांगितले, माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे हे सांगितलेलं आहे. तरी मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. लोकशाहीला मान्यता प्राप्त असलेलं हे महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे जाणारा महाराष्ट्र आहे.
ज्या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या लोकांच्या मतावर डाका टाकण्याचं पाप हे निवडणूक आयोगाने केलं असेल तर त्याला देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते असतील हे सपोर्ट करत असतील निवडणूक आयोगाला, तर याच्यातच दाळ में काला आहे ही गोष्ट त्या ठिकाणी स्पष्ट होते. आणि म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाला विचारू द्या. आम्ही निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही. आम्ही सगळे डाटा, आता आमची इगल नावाची एक कमिटी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या निवडणुकीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तयार केलेली आहे. आणि अजय माखनच्या नेतृत्वात ती कमिटी आहे. त्याच्यामध्ये जवळपास 7-8 सदस्य त्या कमिटीमध्ये आहे. आज सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही स्वतः या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीची आमची तयारी सुरू झाली. फुल प्रूफ निवडणूक आयोगाने केलेलं पाप आम्ही देशाच्या जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत. आणि कुठल्या पद्धतीनं भाजप या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, कारण की एक गोष्ट आपण पाहिली, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, विरोधी पक्ष नेता आणि सत्ता पक्षाचे 2 सदस्य निवडणूक आयोग नेमण्यासाठी तयार केला तो अशा पद्धतीची कमिटी होती. पण आपण पाहतोय की नरेंद्र मोदीच्या सरकारने चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाजूला काढलं, आपलं बहुमत करून टाकलं आणि त्या माध्यमातून ही जी पारदर्शकतेचा भाग लोकशाहीतला होता त्याला कसं लपवलं जातं आणि आपल्या बगल बच्च्याला निवडणूक आयोग कसं करता येतं हा दृष्टिकोन त्या ठिकाणी स्पष्ट होते आहे. आणि म्हणून ही सगळी दाळच काळी आहे, लोकशाहीचा खून भाजप करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं.